आपण आपल्या सिरीजमधील प्रेझेंट परफेक्ट टेन्स घेणार आहोत. तर आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स या ठिकाणी काही मिनिटातच शिकायचं आहे. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे यामध्ये सब्जेक्ट असतील, हॅव हॅज असतील आणि व्ही थ्री याचा वापर करून आपण त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट सहज शक्य करू शकतो. सहज आपण त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. बघा, नेहमीप्रमाणे जे काही आपले सब्जेक्ट असतात, जसं आय आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं तर यू आहे, त्यानंतर वी आहे आणि त्यानंतर दे आहे. समजा ह्या सब्जेक्टच्या सोबत आपल्या या ठिकाणी हॅवचा वापर करायचा असतो. या ठिकाणी हॅव वापरा. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं तर ही, शी आणि इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नेम असेल तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी काय वापरायचं असतो, ते हॅज वापरायचा असतो. तर हॅज वापरा. त्यानंतर क्रियापदाचं यामध्ये क्रिया ही परफेक्ट झालेली असते, म्हणजे क्रिया ही पूर्ण झालेली असते, म्हणून याला परफेक्ट टेन्स असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याचा उच्चार जर बघितला तर मी लेला, लेली आहेत, म्हणजे मी खेळलेलो आहोत, मी वाचलेलं आहे, मी शाळेत गेलेलो आहे, मी मार्केटमध्ये गेलेलो आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी लेला, लेली असे साऊंड जर वाक्याच्या शेवटी निघत असेल तर निश्चित वाक्य त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं असते. यामध्ये क्रिया ही पूर्ण झालेली आपल्याला दिसून येते. चला तर काही एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी बघूया. समजा या ठिकाणी जर बघितलं तर आयच्या सोबत आपल्याला हॅव घ्यावं लागेल. आय हॅव. त्याच्यानंतर क्रियापदाचं त्या ठिकाणी तिसरं रूप जर बघितलं तर पहिलं रूप जे असेल प्ले असेल, तर याला आपण त्या ठिकाणी ईडी लावलं की ते त्यानंतर प्लेड हे प्लेचं तिसरं रूप आहे. त्याच्यानंतर प्ले आय हॅड प्लेड क्रिकेट, म्हणजेच काय होते की मी क्रिकेट खेळलेलो आहे, मी क्रिकेट खेळलेलो. माझी खेळण्याची क्रिया जी आहे ती खेळण्याची क्रिया त्या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला दिसून येते. दुसरं एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया. जसं त्या ठिकाणी ही असेल तर मग हॅजचा वापर करावा लागेल. ही हॅज गॉन टू स्कूल. ही हॅज गॉन टू स्कूल म्हणजेच काय, तो शाळेत गेलेला आहे. म्हणजे यावरून आपल्याला कळून येते की ती क्रिया त्यानं त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. जसं तिसरं एक्झाम्पल जर आपण त्या ठिकाणी घेतले तर वीच्या सोबत हॅवचा वापर केला जाईल. वी हॅव रीड अ बुक, म्हणजेच काय तर आम्ही पुस्तक वाचलेलं आहे. म्हणजे या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जी की पॉझिटिव्ह वाक्य असतात ते आपल्याला त्या ठिकाणी बघता येतात. त्यामध्ये सब्जेक्ट असेल, हॅव हॅजपैकी हॅव हॅज घ्यायचा आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचा तिसरं रूप त्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण वाक्य कंप्लीट करू शकतो. अशा प्रकारे इझी जर आपण त्या ठिकाणी घेतलं तर निश्चितच आपण त्या ठिकाणी प्रेझेंट टेन्स कधीच चुकणार नाही, प्रेझेंट परफेक्ट टेन्स कधीच चुकताना दिसणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट आणि त्याचा साऊंड त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे मी लेला, लेली आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट जे आहे निगेटिव्ह वाक्य त्या ठिकाणी बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, नकारार्थी वाक्य बनविताना हॅव नॉट किंवा त्या ठिकाणी हॅज नॉटचा वापर करावा लागत असतो. आपण आत्ताच काहीतरी पॉझिटिव्ह वाक्य जे आहे ते घेतलेले होते. जसं या ठिकाणी जर बघितलं तर आय हॅव. आता आय हॅव त्यानंतर आपण नॉटचा वापर करावा. आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट, म्हणजेच काय होईल या ठिकाणी जर बघायचं झालं तर मी क्रिकेट खेळलेलो नसेल, मी क्रिकेट खेळलेलो नसेल. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया. जसं बघितलं तर वीच्या सोबत हॅवचा वापर केला जात असतो. वी हॅव नॉट रीड बुक, आम्ही पुस्तक वाचलेलं नसेल, मी पुस्तक वाचलेलं नसेल. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया. हिच्या सोबत हॅजचा वापर करावा आणि नॉट हा नकारार्थी वाक्य असल्या कारणामुळे आपण नॉटचा यूज करत असतो. ही हॅज नॉट गॉन टू स्कूल, तो शाळेत गेलेला नसेल. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स जे आहे ते निगेटिव्ह सेंटेन्स तयार करता येतात. कसं, त्या सहाय्यकारी क्रियापद असतात त्याच्यासोबत नॉटचा वापर करावा आणि नॉटचा वापर केल्याबरोबर ते वाक्य जे आहे ते नकारार्थी वाक्य बनून जातं.